त्याचा पहिल्या चेंडूला मात्र हलक्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न, शॉट स्क्वेअरलेगकडे चेंडू येताना आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. फुलटॉस पद्धतीचा मध्यम गतीचा चेंडू हाताळला. या पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा ब्रश फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेला एक चांगली धाव टिपली जाते आहे आणि ओसार संघ आपलं खातं उघडत असताना पाहायला मिळते आहे. जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आजच्या दिवसासाठी खातं उघडलेलं आहे. प्रोत्साहन मात्र तुम्ही जेवढ्या खेळाडूला देणार तेवढं खेळाडू आपला चांगलं योगदान देण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. या ठिकाणी ज्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे, पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 5 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्ले असा आपल्याला खेळ पाहायला मिळतो आहे. यावेळेला एक चांगला चेंडू पॅडवर आदळलेला आहे आणि एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून पंचांचा हात वरती आहे. पहिल्या विकेटचा झटका मात्र शुभम याच्यावर होती जबाबदारी. तो मोठा विकेट इकडे मात्र परिधान बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. SDJ बघतोय आणि पाटीलवाडा या संघासाठी जितेश ट्रम्प आहेत. आणि मागच्या आपण टॉसची कारवाई झाली त्यावेळेला त्यांच्या कर्णधाराकडनं हे ऐकलं गेलं की नितीश हे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि त्यांचा विश्वास हा त्यांच्या टीमवर असतो आणि ते तिकडे खरेखर उतरत आहेत आणि आपल्या संघाला एक मोठा ओसार संघाला मोठा झटका दिलेला आहे. तर न्यू बॅटर्स येतो आहे सुधील. यावेळेला पहिल्या चेंडूला हलक्या पद्धतीने खेळतो आहे. मिडऑफला मात्र राहुल कडून थोडीशी चूक होती आहे. एकेरी धाव मात्र पुन्हा एकदा तयार केली जाते आहे. सुधील येता येता आपलं खातं उघडतो आहे. एका बाजूला नृप आणि सुधील यांची जोडी, तर शुभमने थोडंसं निराश केलं आहे. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून पहिल्या विकेटचा झटका पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच इकडे येत असताना 4 चेंडू हाताळल्या गेलेले आहेत. 2 आणि 1 गडी बाद असे सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा उंच टोला आहे. पाहूया फटका फसेल का, कॅच होईल का नाही. कॅचला मात्र धरतीला दान दिला जाताना पाहायला मिळतो आहे आणि इकडे एक धाव देखील परिपूर्ण केली जाते. तर नृपला देखील इकडे एक संधी मिळते आहे. या संधीचा फायदा ओसार संघासाठी नृप एक चांगला ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे. तर पाहूया या ठिकाणी ज्या पद्धतीने खेळाला चांगली सुरुवात झालेली, एक चांगलं जीवदान देखील मिळालेलं आहे. काल आपण बघितलं ज्या फलंदाजाला जीवदान मिळाले त्याने मात्र भरीव कामगिरी या मैदानावर दाखवलेली आहे. कालच्या दिवसात अंजन फायटर याने शतकी खेळी दाखवली होती. आज गोलंदाजीच्या माराच्या माध्यमातून आपल्याला तो संघ पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चांगला पॅरलल शॉट आणि चांगला झेल आमचा बाबू टिपतो आहे तिकडे. बाबूचं नाव मला माहिती नाहीये पण त्याला आम्ही प्रेमाने यस दिपेश बाबू लाडका आहे आमचा. आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि छानसा झेल आणि दुसरा विकेट अजून इकडे गमावला जातो आहे ओसार संघाचा. यावेळेला मात्र चांगला पॅरलल शॉट आणि चांगला झेल आमचा बाबू टिपतो आहे तिकडे. जितेश याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 जोरदार असे हाय व्होल्टेज असे झटके दिलेले आहेत ओसार संघासाठी आणि त्यांना सावरावं लागेल. यस तर त्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3-2 गडी बाद. आणि 2 गडी बाद कोण झालेत तर नक्कीच शुभम आणि सुधील हे चांगले 2 आक्रमक फलंदाज. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतोय तो म्हणजे प्रेम.
असं ज्याने प्रेमने देखील कालच्या दिवसामध्ये आपल्याला चांगली खेळी साकारलेली अनिलजी पाहायला मिळाली होती. चांगली बहारदार खेळी ओसार संघासाठी त्याचं देखील चांगलं योगदान आणि लागलं तीच होतं. त्यांना खेळी खेळावी लागेल. आपला संघ हा थोडा अडचणीत आहे. पहिल्याच षटकामध्ये 2 चांगले विकेट असे गेलेले आहेत आणि आपला संघ सावरावा लागेल, कारण मोठी मॅच आहे. गोलंदाज तेजस आहे. याचं दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येताना राऊंड विकेट कडून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा चांगला चेंडू अनिलजी हाताळणं आणि मान सन्मान आणि सांगतात ना खुश करो खुश रहो आबाद रहो. इकडे या पद्धतीने 3 धावाच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा आहे. फार पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या 2 गडी लगातारच सारख्या बाद झाल्या त्याच्यामुळे हा 3 धावाच मिळू शकला ओसार संघ आणि त्याला कुठेतरी कमबॅक करावा लागेल, कारण हा जो ओसार संघ आहे ह्याच्याकडे पूर्ण गावाचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सुंदर असा लेग साईडला मारलेला हा षटकार. 6 धावा येत आहेत. चांगला फटका. येस संगीताचा आनंद घेऊया डीजे मास्टर. उत्तर संघ बॉल खेळता स्ट्राईक रुटेड आणि स्कोर ही होतोय. चांगली अशी फलंदाजी आणि प्रेम यांना पहिलाच बॉल हा डॉट गेलेला आहे. नक्कीच चेंडूवर नजर बसवणं हे काम महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूला ज्या पद्धतीने स्विंग केलं जातं आहे, ब्रेक दिला जातोय, लेग ब्रेकच्या माध्यमातून थोडासा चेंडू पडल्यानंतर हॉपस्टम्पच्या थोड्याशा बाहेरून निघाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत या षटकातले. सुरेख कामगिरी आणि धावसंख्या 10 वर पोहोचवलेली गेलेली पाहायला मिळते आहे. पाहूया 5वा चेंडू घेऊन येताना पुन्हा एकदा काय पॉवर प्ले मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण 30 यार्ड मध्ये लागलेलं पाहायला मिळते आहे. यावेळेला बॅकफुटवर येऊन टोला दिला जातो आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये ग्राउंड रूटच्या पद्धतीने शॉटला कन्वर्ट केलेलं पाहायला मिळते आहे आणि धाव 1 ने प्रेम देखील आपलं खातं उघडतोय. तर धावसंख्या 11 वर पोहोचली. या षटकातला शेवटचा बॉल घेऊन येतील ते तेजस. बघूया या बॉलवरती चौकार षटकार की काय करिश्मा करतात ते. सुंदर चेंडू इकडे मात्र तेजस ते चांगला कमबॅक केला आणि निरुपच्या जेमतेम फळीमध्ये लागला आणि जाग्यात स्थिरावला. निर्धावच्या माध्यमातून या षटकाची होती समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11 वर म्हणजे 5.5 ची सरासरी या ठिकाणी गोळा होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा खेळ इकडे संपलेला आहे. तिसऱ्या षटकानंतर मात्र वेगळा खेळ पाहायला मिळणार आहे. दरम्यान आमचे चिंचणीचे रमेश भाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागतम करतो. पाटीलवाडा असो की भंडाराळी असो, रमेश भाऊ मात्र आवर्जून आपली उपस्थिती दाखवत आहेत आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. कारण एक काळ होता रमेश भाऊने देखील चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. आज ज्येष्ठ म्हणून आपल्या मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ते नेहमी मैदानावर उपस्थित असतात. तर जितेश आपला वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि 2 विकेटचं पतन त्याने करून दाखवलं होतं. पहिल्या चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. येस निगेटिव्ह गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर करून प्रेमला मात्र बीट करून ठेवतो आहे. सुरेख अशी कामगिरी मैदानामध्ये दिसताना आणि ज्या पद्धतीने आता यावेळेला डीपला क्षेत्ररक्षण आपण बघतात तर डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण डीप मधलं पाहायला मिळते. पॉवर प्ले संपल्यानंतर या ठिकाणी टोला फसला आहे. पाहूया इकडे गोलंदाज सुद्धा जातात. कॅच अँड बॉल
टिप आहेत सुरेखा गोलंदाजी SDJ. विचार खेळ साकारण्याचा प्रेमचा देखील होता. धन्यवाद DJ. हॅट्रिक चान्स आहे जितेश यांना. लगातार 2 विकेट्स आणि त्यांच्या एक फॉलो थ्रू मध्ये आणि एक राहुल याने एक सुंदर असा झेल घेतलेला आहे. आणि मागच्या पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 2 विकेट घेतल्या. आताही 2 लगातार 2 विकेट म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर अर्ध्यापेक्षा संघ त्याने बाद करण्यात यश आलेलं आहे. आणि जो कंबर तोडाचा जो ओसारचा जो काही कंबर तोडण्याचं काम हे जितेश याने केलेलं आहे. बघूया हॅट्रिकचा चान्स जितेश यांना. न्यू बॅटर साहिल. आज स्टेट ड्राईव्हला फटका आहे. वन बॉम्ब सिंग क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न राहुल यांच्याकडून, ज्या पद्धतीने एक झेल टिपला आणि पुढचा क्षण पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला चेंडू आला आणि साहिल याने मात्र चांगल्या पद्धतीने रोखून धरलेले आहे. आतापर्यंत 4 पुढचा चेंडू घेऊन येत आहेत पुन्हा एकदा जितेश. या वेळेला कारण 2 धावा, एक चांगलं योगदान साहिल याच्याकडून दिलं गेलं आणि चांगली रनिंग द बिटवीन देखील दाखवली. मागच्या चेंडूमध्ये धावसंख्या आपल्याला 13 वर स्थिर झालेली पाहायला मिळते. आतापर्यंत 4 विकेट गेलेली आहे. 4 विकेटचं पतन हे जितेश यांनी करून दाखवलेलं आहे. आपल्या ज्या पद्धतीने कर्णधाराने आज आवाज दिला, जितेश आमचे भरोश्याचे गोलंदाज, आणि ते भरोश्याची गोलंदाजी इकडे दाखवत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आणि नक्कीच बहाडची या लालबहादूर शास्त्री मैदानाची पिच मात्र जितेशला काही साथ देते आहे. सुंदर गोलंदाजी येताना इकडे पाहायला मिळते. या षटकाची होते समाप्ती. या षटकात देखील अवघ्या फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. तर 2 षटकामध्ये 5 धावा, 4 विकेट. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे जितेशसाठी. कमालीची गोलंदाजी आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. खरोखर कमालीची गोलंदाजी केली ती जितेश याने. सुंदर अशी गोलंदाजी आणि स्वतः ज्या खेळाडूवर विश्वास ठेवला होता कर्णधाराने आणि तिकडे पुरेपूर असे ते खरे उतरलेले आहेत. खूप सुंदर असं गोलंदाजी करून ओसार संघाला घार केलेला आहे. परंतु त्यांना ओसार संघाला कुठे कमबॅक करावा लागेल कारण सामना मोठा आहे. यावेळेला गोलंदाज मयूर आहे. एक टॉकचा आवाज नुरूपच्या फळीने दाखवला. शॉट कव्हरला दीपेश बाबू क्षेत्ररक्षक म्हणजे थोडंसं गचाळपणा दाखवतो आहे. आणि या ठिकाणी दुहेरी धाव ही पूर्ण केली जाताना पाहायला मिळते आहे. तर हे कौशल्यही दाखवलं जात आहे कारण बिग शॉट येत नाहीये. बिग शॉटचा प्रयत्न जेव्हा जेव्हा होतो, सकाळचं सत्र आहे, थोडंसं फलंदाजांना मला वाटतं कुठे ना कुठेतरी गोंधळात ठेवलेलं आहे. त्यामुळे रनिंग द बिटवीन ही खूप महत्वपूर्ण कामगिरी असणार आहे ओसार संघासाठी. आणि नृप आणि साहिल ही जोडी मात्र चांगल्या पद्धतीने खेळते आहे. दरम्यान एक चांगला चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षकाची चूक झाली आहे आणि सांगतात चुकीला माफी नाही. 1 धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. पोचणार आहे धावसंख्या 16 वर. 1616 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे. 2 चेंडू आणि एकही धाव आली ती 22च्या रूपाने आलेली आपल्याला पाहायला मिळाली.
मयूर ज्याने कालच्या दिवसामध्ये 57 धावांचे एक हाफ सेंचुरी इकडे दाखवली, यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळणीचं काम मात्र केलं जात आहे. पटेल 11 सुंदर अशी गोलंदाजी करतात मयूर. एक ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी करतात आणि सुंदर पुन्हा, परंतु रोहित याने हा झेल पकडलेला आहे. सुंदर गोलंदाजी मयूर यांची. या न्यू बॅटर्स मैदानामध्ये कोण आलाय? विकी न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतोय. 4 चेंडू हाताळून झालेले चौथ्या षटकातले आणि दमदार गोल एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे. मयूर या ऑलराऊंडर खेळाडूकडून गोलंदाजी साकारताना 5वा चेंडू घेऊन येतो आहे. न्यू बॅटर्स विकीसाठी आहे. नक्कीच क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि मिड विकेट कडे चेंडू येतो आहे. दुसरीचा कॉल येतो आहे. निरूप आहे तिकडे, तो कॉल मात्र घेणारच. त्याला आपला स्वतःचा खेळ दाखवण्यापेक्षा संघाची धावसंख्येमध्ये कशी भर पडेल आणि जास्तीत जास्त धाव, कारण एक एक सांगतात ना, बूंद बूंद से महासागर बनता है. इकडे एक एक धाव ही खूप मौल्यवान आहे. धावसंख्या आता 18 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे चेंडू येतो आहे. वा पुन्हा एकदा रनिंग द बिटवीन आणि सौजन्य 2 धावांचं इकडे परिपूर्ण होताना. रूप हे पहिल्या ओपनिंग पासून आलेले आहेत, परंतु त्यांच्या बॅटमधनं अशी आक्रमक बॅटिंग दाखवली नाही महत्वाचं त्याने, तर त्यांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक धावसंख्या होती ती 20. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20. शेवटचं षटक कोण घेऊन येईल? मला वाटतं सचिन लेग स्पिनर आहेत ते, आणि त्यांच्याही गोलंदाजी उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. बघूया, परंतु ओसार संघाला जसे सचिन उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला संघाला कुठेतरी एक चांगल्या स्कोअर पर्यंत न्यायचा असेल, विजय मिळवायचा असेल, तर सांगील धावसंख्या आपल्या संघासाठी उभारावी लागेल. आणि येस अनिल भाऊ, पुढच्या सामन्याचं थोडंसं अनाउन्समेंटिंग करूया. पुढच्या संघांना बोलूया आपण, कारण लगेच 6 चेंडू नंतर इनिंग ब्रेक असणार आहे. याचा पुढचा सामना नारगोळ पटेल 11 विरुद्ध MCC नाही नवयुवक नारगोळ वर्सेस MCC वाढवण यांच्यामध्ये पुढचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा दमदार सामना, पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूपच जबरदस्त आहे. तर पुढचा सामना देखील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेले पाहायला मिळतील. या ठिकाणी हेमंत यांची गोलंदाजी आपण बघता आहेत. सुरेख पद्धतीच्या गोलंदाजीतून एक चेंडू साकारला होता. आता दुसऱ्या चेंडूला मात्र एक धाव टिपली जाताना बाई झालेली आहे. पंचांचा इशारा येतोय. बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण होते. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. धावसंख्या 22 वर आहे. 2-22 ऑन द बोर्ड. नृप आहे, एंट्री करतो आहे. शॉट जबरदस्त उंच टोला देतो आहे आणि टोला जातो आहे षटकाराला. या 6 धावा या डीजे. षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या 28 वर पोहोचते आहे. नृपने आपल्या बॅटला ओपन केला आहे. सांगता बांध तुटला आणि चांगला नजराना शफल करतो आहे. डाऊन द लेग स्टंप चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. जातो आहे फाईन लेग कडे. पाहूया कुठे गेलेला आहे चेंडू आणि चौकाराचा इशारा आमचे लेग अंपायर मिलिंदची बारी देताना. पाहूया चेंडू गेला आहे सांगता आहेत, परंतु पाहूया निर्णय परिपूर्ण येईल. मुख्य पंच आपल्याला जेव्हा दाखवतील तेव्हा आपल्याला कळणार आहे की इशारा काय आहे. दरम्यान 2 धावा परिपूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा व्हाईट प्लस चौकार अशा 5 धावा येतील.
तर नक्कीच धावसंख्या 5 ने वाढलेली पाहायला मिळेल. पोचते 33 वर धावसंख्या, 33 ऑन द बोर्ड. चांगला फायदा इकडे झालेला आहे या चेंडूचा. वाईट आणि चौकार देखील आलाय बाईकच्या माध्यमातून. तर 5 धावा या खूप महत्वपूर्ण असणार आहेत या ठिकाणी. ओसार संघासाठी एक चांगला फायदेशीर एक षटकार आणि 5 धावा म्हणजे 11 धावा या एका चेंडूमध्ये आल्याच्या पाहायला मिळते आहेत. पुन्हा एकदा टोला उचलला आहे आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक टिपताय झेल. यस गडी बाद. नृपुल मात्र येणार आहे डकआउट. या षटकातले या निकी न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. एक छोटी धाव येण्याचा चांगला प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतो. धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 34 वर, 34 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र शेवटचा चेंडू असेल इनिंग मधला. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिलं षटक आणि तिसरं षटक म्हणजे पॉवर प्ले आणि त्यानंतर पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर जे जितेशची गोलंदाजी, 4 विकेट आणि फक्त 5 धावा असं त्याचं सुंदरसं इकडे गोलंदाजी. त्यानंतर मयूरची गोलंदाजी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली आणि तेजस आणि आता हेमंत हे देखील चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी. तर पुन्हा एकदा वाईट येतो आहे आणि 1 धाव. येस सर, वाईट आणि 1-2 धावा. वाईट. सचिन हे आपल्या वैयक्तिक मला वाटतं 2 वाईट टाकलेले आहेत या ओव्हर मध्ये. धावसंख्या होती ती 36, 36 धावसंख्या. तर धावसंख्या आपल्याला कडे 36 पर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे. सुरुवातीला मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र इकडे थोडस या 5व्या षटकामध्ये थोडस महागडी गोलंदाजी होते आहे. सांगतात ना डेथ ओव्हर. तर डेथ ओव्हर मध्ये चांगला आक्रमकतेचा पवित्रा नृपने दाखवला होता. एक षटकार, त्यानंतर एक वाईट आणि 22, 5 धावा. आता 1 धाव आलेली आहे शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या 37 तर 38 धावांचं विजयी लक्ष. आउट येस ओके. रनआउट आहे शेवटच्या चेंडूला. तर धावसंख्या 36 आहे. 37 धावांचं विजयी लक्ष आहे. इकडनं पाहूया विजयी लक्ष 36 धावांचं ठेवलं गेलेलं आहे. तर पुढच्या सामन्यासाठी 37 धावांचं विजयी लक्ष आहे. तर नवयुवक नारगोळ विरुद्ध MCC वाढवण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा अनिलजी पाटील यांना MCC वाढवण. MCC वाढवण आणि नवयुवक नारगोल. आणि आता जी नारगोल और MCC वाढवण या संघामध्ये नाणेफेकी होणार आहे आणि त्यांचे नाणेफेकी करण्यासाठी मी आमंत्रित करतो रमेश मंगेश पाटील चिंचणी, आमच्या शेषवंशीय देवकर भंडारी समाजाचे माजी उपाध्यक्ष रमेशजी पाटील साहेब. हेलो नवयुवक नारगोल और MCC वाड़वन एक क्वार्टर फाइनल का मैच आहे. दोन्ही टीम टॅलेंटेड टीम आहेत. एक मोठी मॅच आहे. बघूया या सामन्याचा अंत कोण होतोय तो. प्रथम दोन्ही संघांना हॅलो बेस्ट ऑफ लक. टॉसची कारवाई होताना नारगोल नवयुवक और MCC वाढवण यांच्यामध्ये टॉसची कारवाई होते आणि मागे आणि यांची टॉसची कारवाई करतील ते आमचे प्रमुख पाहुणे रमेश पाटील
मागे काय ओके ओके हा, आता उडवायचं, आता उडवायचं. टॉसची कारवाई होताना अरे एक कॉइन उचलते नाही नाही, इकडे दे इकडे दे इकडे दे यस टॉसची कारवाई होता है नारगोल और एमसीसी काट। नारगोल ने पहले टॉस जीता है और पहले क्या आपकी बैटिंग रहेगी या बॉलिंग? हम लोग फील्डिंग करना चाहेंगे पहले। फील्डिंग करना चाहिए, फील्डिंग करेंगे। एमसीसी को न्योता दिया है अपने बैटिंग का, तो आपकी इस मैच तो जीत रहेगी, तो आपकी रणनीति क्या रहेगी? हमारी रणनीति यही है कि एक मतलब कम से कम स्कोर पे रोके, और हमारी बॉलिंग भी अच्छी है और बैटिंग भी अच्छी है, तो हम लोग को दोनों में कोई भी मतलब पहले बैटिंग रहता तो भी चलता हमें। आपने बॉलिंग ली तो आपका बॉलर पे तो सबसे भरोसा बॉलर पे रखेंगे। सबसे भरोसेमंद लेफ्ट स्पिनर है राज और एक अन्वित, दोनों मतलब दोनों साइड घुमा सकते बॉल को। ओके, आपका ट्रम्प कार्ड जो दोनों लेग स्पिनर ऑफ स्पिनर है, तो अच्छा है, आपको शुभेच्छा है आने वाले मैच के लिए, ठीक है। और एमसीसी हा संघ नारगोल संघाने आपल्याला पहिल्यांदा बॅटिंगला नियुक्ती दिलेली आहे आणि नारगोल संघ ही फार मोठा संघ आहे। आपण ही चांगल्या 2 मॅच खेळून इम्पॉसिबल अशा एक बॉल 4 धावा, मला वाटतं 3 धावा पाहिजे होत्या आणि तो षटकार मारला होता आणि विजय घोषित केला होता। तर आपल्या पुढे काय रणनीती असणार आहे? काही नाही, आता बॅटिंग भेटलायच तर जास्तीत जास्त धावसंख्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू। ओके, आणि आपण जास्तीत जास्त धावा ह्या मिळवायच्यात आणि आपल्याला संघाला विजेते करायचं असेल, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक आहे। धन्यवाद। असं खातं उघडलं जातं आहे एका धावेने, ज्या पद्धतीने स्ट्राईकला राहुल होता आणि एका बाजूला मयूरला आपण बघताय, ज्याने कालच्या दिवसामध्ये हाफ सेंचुरी 57 धावांची केळी साकारली होती। दरम्यान क्रिकेटचे संचालक मंडळातले सदस्य नितेशजी मडवे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। मी त्यांना मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करतो। सर नितेशजी मडवे यांनी मात्र मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, आपलं स्वागत केलं जाईल। आमचे अध्यक्ष शैलेशजी मडवे त्या ठिकाणी आहेत। एक हलकासा झेल होता, संधी होती, परंतु इकडे संधी मात्र मिळालेली आहे। मयूरला मोठ्या विकेटला संधी मिळते आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते आहे। 37 धावांचं विजयी लक्ष्य आहे। 37 इज अ टार्गेट अंजन फायटर चिंचणी पाटील वडा या संघाला आहे। तर पाहूया या ठिकाणी ज्या पद्धतीने ही जोडी कामगिरीसाठी सज्ज झालेली आहे, त्यांचं खेळ पाहाव्या। गोलंदाज इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहेत, तर सुदाम या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज आहे। त्यावेळेला बॅकफुटला येऊन खेळतो आहे, आहा, बाल बचावला जातोय पुन्हा एकदा राहुल। इकडे संधी दोन्ही फलंदाजांना मात्र मिळते आहे, एकदा मयूरला संधी मिळाली, आता एकदा राहुलला संधी मिळते आहे। एकेरी धाव परिपूर्ण काढता आहेत, कारण जेवढं सांगतात ना उद्दिष्ट कमी, लांब जायचा रस्ता जेवढा कमी असतो तेवढा खराब रस्ता असतो, तर खराब रस्ता इकडे पाहायला मिळतोय। कारण गोलंदाजीचा चांगला मारा पॉवर प्लेच्या माध्यमातून देताना गोलंदाज पाहायला मिळतो आणि इकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते आहे। ओसार संघाला मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे। पाहूया काय कामगिरी होईल। यावेळेला आखूड टप्पा हाताळला जातो आहे, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चकवा दिला जातो आहे, टाळ्यांनी स्वागत निर्धाव चेंडूचे। ऐसा नितेशजी मडवे स्वागत केलं का? ऐसा सागरजी कडू हे देखील क्रिकेट संचालक मंडळाचे मेंबर्स आहेत, तर त्यांचं देखील स्वागत केलं जाते आहे मुख्य मंचावर।
शैलेशजी मडवे यांच्या शुभ हस्ते. यावेळेला मात्र डीप थर्मॅनकडे चेंडू जातोय, घेऊन येतोय चौकार, 4 धावा या डीजे. याचं सागरजी यांना मी आमंत्रित करतोय. सागर कडू यांना आमंत्रित केले जात आहे. यावेळेला हुक केला जातोय, लॉंग लेगला षटकार घेऊन येतो आहे, मयूरचा ब्रँडेड षटकार या डीजे. याचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघताय धावसंख्या पोहोचली आहे 13 वर. 13 ऑन द बोर्ड. ज्या पद्धतीने आपण बघितलेलं 13 धावा पॉवर प्ले मध्ये 2 षटकामध्ये परिपूर्ण केल्या होत्या ओसार संघाने. इकडे मात्र पहिल्या षटकामध्ये बाजू जबरदस्त सावरून दाखवताना मयूर आणि राहुलची जोडी, हे जे कॉम्बिनेशन आहे या ओपनिंग जोडीचं अंजन फायटरचं जबरदस्त आहे. ही जोडी जेव्हा टिकते मैदानामध्ये उभी राहते तेव्हा दमदार क्रिकेट आपल्याला अंजन फायटरसाठी नेहमीच पाहायला मिळते आहे. तर ज्या पद्धतीने आपण नितेशजी मडवे यांचं स्वागत केलं, त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालेला आहे. तर धन्यवाद आहे नितेशजी, आज या ठिकाणी आपली उपस्थिती आहे. तसेच ते OTW ग्रुपचे मेंबर्स देखील आहेत. तर पुन्हा एकदा मी माझ्या शब्द सुमनाने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे लाल बहादूर शास्त्री मैदान पहाड येथे. तर दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज संदेश. सोन्या संदेश पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन येतो आहे. आणि पहिला चेंडू काय स्विंग करतो आहे, स्विंग घेतो आहे. एसटी रक्षक मात्र थोडासा दाखवतो आहे, कारण हलचल दाखवणं गरजेचं आहे. प्रेशर कसं तयार करता येईल फलंदाजांवर ह्याची एक कामगिरी मात्र दाखवली जात असताना पाहायला मिळते. या संदेश ना सोन्याईचा संदेश. यावेळेला उंच फटका फसला आहे, प्रेम खाली आहे, टिपणार झेल आणि विकेटचं पतन. पहिला झटका इकडे मिळतोय राहुलच्या रूपाने या डीजे. तर इकडे नक्कीच चांगला चेंडू हाताळला संदेश सोनिया यांनी, आणि प्रेमने मात्र कुठलीही चूक केली नाही. उत्तम पद्धतीचा झेल टिपला, मध्यम गतीचा चेंडू हाताळणीचं काम गोलंदाज करतो आणि त्या ठिकाणी एक चांगला विकेट राहुलच्या रूपाने मिळतो आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे मुकेश. पाहूया मुकेश न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे. धावसंख्या सध्या तरी आपल्याला 13 पाहायला मिळते आहे. 37 धावांचं विजयी लक्ष आहे आणि 13 पर्यंत पोहोचलेली ही धावसंख्या. आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूला चांगल्या पद्धतीने एक विकेटचं पतन, 2 चेंडू हाताळले. धाव अजून काही या दुसऱ्या षटकातली आलेली नाहीये. धावसंख्या 13 पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण केली गेली होती, ती इकडे आता स्थिर आहे असं म्हणावं लागेल. पाहूया मुकेश नवा फलंदाज अंजन फायटर पाटीलवाडा चिंचणी संघासाठी काय कामगिरी करतो आहे. संदेश चांगली गोलंदाजी देतो आहे. यावेळेला टोला दिला जातोय, क्रॉस बॅटने खेळला जात आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे, क्षेत्ररक्षित केला जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला सुदाम याच्याकडून पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीने फील्ड केला, थ्रो दिला बेहतर पद्धतीने आणि एकेरी धाव कन्वर्ट केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 14 आणि मुकेशने मात्र येता आपला खातं उघडलेलं आहे. हे देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला टॅप केला जातोय पॉइंट कडे, गलीकडे चेंडू थर्ड मॅन कडे जाताना पाहायला मिळतो आहे आणि घेऊन येतोय चौकार. चांगला टॅपिंग आहे. यस चौकार डीजे.
षटकार, जिकडे चौकार, सिंगल, डबल, ज्याप्रमाणे खेळ असेल त्याप्रमाणे आपल्याला संघाला यावेळेला पुन्हा एकदा उप केला, शॉटला लोकले गेला, घेऊन येतोय षटकार. यस डीजे. यस, इकडे मात्र आता षटकाराने धावसंख्या 24 वर पोहोचते आहे. धावसंख्या 24. नक्कीच नक्कीच येऊ दे पुढचा नजराणा. पुन्हा एकदा उंच टोला आहे आणि पाहूया स्क्वेअर लेग डीप मध्ये गेलाय. नजराणा काय असणार आहे. या 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 है फिर एक बार छक्का. या डीजे. धन्यवाद मेयरजी. आपल्या प्रेक्षकांना या 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 ऐकायचं होतं आणि ते मयूरने ऐकलं मला वाटतं, कारण षटकार मारल्यावरती त्याने या या ऐकायचं आणि त्याने त्याच बोलला षटकार मारलेला आहे. यस, मयूर 27 धावांवर खेळतोय. षटकाराच्या हॅट्रिकची पुन्हा एकदा संधी लागली आहे. आज मोठी खेळी पुन्हा एकदा दाखवतो आहे आणि षटकाराची संधी लागली आहे आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे फक्त 7 धावांची ना. 3 षटकार. यस, 30 धावा झालेल्या आहेत. 7 आणि धावांची मयूर गरज याने आहे. या आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार अशी मजबूत अशी खेळी खेळलेली आहे आणि धावसंख्या होते ती 30. फक्त 7 धावाची आवश्यकता आहे पाटीलवाडा यावेळेला संघासाठी विजयासाठी. नृप येतो आहे आणि इकडे मात्र 18 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. तर ऑन स्ट्राईक वर मात्र मुकेश आहे. पाहूया, नृप एक चांगला गोलंदाज आहे, ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी आहे. ओसार संघासाठी या ठिकाणी चांगला चेंडू हाताळतो आहे, थोडासा इनस्विंग करतो आहे. चेंडूला टप्पा खाल्यानंतर चेंडू मध्ये आला, हा ब्रेक करण्याची एक स्टाईल मात्र त्याच्याकडे पाहायला मिळते आहे आणि निर्धाव चेंडू पहिला वैला. तर नक्कीच उद्दिष्ट काय साधं सोपं आहे आणि ज्या पद्धतीने मयूरचे षटकार खेळी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या फळीतून आलेले आहेत, 2 चौकार आलेले आहेत, एक चांगली 27 धावांची खेळी त्याने आपल्या संघासाठी दिलेली आहे. यावेळेला उंच टोला आहे, फटका फसला आहे. पाहूया कॅचचा कॉल कोण घेतोय. कॉल घेणे खूप महत्वाचं असतं. तुम्ही कॉल देत जा, आपल्याकडे कौशल्य आहे. जेव्हा एखादा खेळाडू कॉल देतोय तेव्हा आपण मात्र त्याला कव्हरिंग द्या, कारण जेव्हा चेंडू जम्पिंग करतो तेव्हा तुम्हाला चांगलं एक सपोर्टिंग म्हणून तुम्ही तिकडे काम करतात आणि आपल्याला कॅच हे घ्यावे लागतील. जसं मयूरला एक जीवदान मिळालं आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवला. थोडासा सामना हा लांबला गेला असता, परंतु ज्या ओसार संघाने 2 चुकाच म्हणाव्या लागतील, त्याने चुका ह्या क्रिकेटमध्ये भोगाव्या लागतात. त्याचा परिणाम हा पूर्ण संघावर होतो, कारण जर त्याचा जेल घेतला असता तर सामना हा काहीतरी अटीतटीचाही होऊ शकला असता. राहुलला एक जीवदान मिळालं होतं, मयूरला एक जीवदान मिळालं, तर कुठेतरी संघ हा थोडासा बॅटफुटला जाण्यास आपल्या क्षेत्ररक्षकाने थोडस सहकार्य केलेलं आहे पाटीलवाडा संघाला. येस अनिलजी, ज्या पद्धतीने दुसऱ्या चेंडूवर गली क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप झाला होता मयूरचा आणि तिकडनं मात्र त्याने कमबॅक करून दिलेले आहे. याही वेळेला नृपचा सुंदर चेंडू आहे, तिकडे स्ट्राईक रोटेट साठी पूर्ण प्रयत्न केला जातो आहे. धाव परिपूर्ण केली जाते आहे. स्ट्राईक रोटेट हे खूप महत्वाचं होतं. बाईच्या माध्यमातून ही धाव येते आहे, तर एक धाव इकडे वाढेल आणि धावसंख्या 31 वर पोहोचते आहे. 31 ऑन द बोर्ड. आता मात्र षटकारची हॅड्रिकची संधी आहे, 6 धावांची गरज आहे. तर काय MS धोनी स्टाईल षटकार आणि संघाला विजय मिळून देईल का राहुल मयूर? हो नक्कीच. पुन्हा प्रेक्षकांना तुमचा आवाज ऐकायचा आहे आणि जो तुमचा लॉजिक आहे या 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 ह्या शब्दाचा आतुरताने वाट बघत आहेत आणि पुन्हा same to same. Wow, super hit shot and super 6 and match the win. अंजन व्हायटर, चिंचणी पाटीलवाडा. कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच कौतुक मात्र मी नक्की करेल.